केला उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्य अतिरिक्त पोलीस अधीक्षक मान्य गुरव साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवानराव आके, चंद्रमुनी मस्के, माजी उपसभापती रोहित पाटील, सचिन पाटील, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, जिल्हा परिषदेच्या यात्रा समितीचे सचिव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री गिरी साहेब, सर्वच खात्याचे खाते प्रमुख, सर्व लोकप्रतिनिधी, या माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव धुळगंडे, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू, माळेगावची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे आणि यात्रा वाढली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. खरं तर मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री सावे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेल की त्यांनी यात्रेमध्ये लक्ष घालण्याची भूमिका घेतली. यावर्षी मोठ्या प्रमाणावर निधी देखील यात्रेला जिल्हा नियोजन विकास मंडळातून द्यायची भूमिका घेतली. लाईटच्या संदर्भाने उल्लेख केला गेला आणि सरपंचांनी सांगितलं की आपले माननीय जिल्हाधिकारी कर्डेले साहेब असतील, शिव मॅडम असतील, यांनी त्यांच्या स्तरावर अतिशय प्रयत्न केले आणि थोडासा 4 दिवस उशीर झाला. त्याची कारण जरी काही असतील तरी त्यांच्या प्रयत्नामुळं ही लाईट जोडल्या गेली. लोकप्रतिनिधी म्हणून आमचं जरी काम असलं तर ते आम्ही केलेलं आहे. परंतु जिल्हाधिकारी असोत, पोलीस अधीक्षक असोत का शिव मॅडम असोत, या यात्रेसाठी सगळ्यांची मदत करण्याची आणि सहकार्य करण्याची भूमिका आहे. आपण अभिजित राऊत साहेबांचा कोणीतरी उल्लेख केला की त्यांना यात्रेचा अनुभव येऊन गेलेला होता. त्याच्यामुळं याही जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या वर्षी यात्रेचा अनुभव आणखी चांगला येईल. शिव मॅडमला याचा अनुभव येईल. एकदम काय सगळ्या गोष्टी माहीत होतात अशातली बाब नाही, परंतु यात्रा वाढीसाठी त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली. आपली जेव्हा पहिली बैठक इथं झाली त्या बैठकीतही कावली मॅडमनी या यात्रेसाठी जे जे जिल्हा परिषदेला करता येईल ती करण्याची भूमिका घेतली आहे. आता माझी आपल्या सगळ्यांना एक महत्वाची आणि आग्रहाची विनंती आहे की आपण नेहमी सांगतो बक्षिसाच्या रकमेत वाढ झाली पाहिजे, ह्या सुविधा झाल्या पाहिजे, त्या सुविधा झाल्या पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, पण आपली यात्रा ही ग्रामीण यात्रा, ग्रामीण भागामध्ये दक्षिण भारतात भरणारी सगळ्यात मोठी यात्रा म्हणून आपल्या खंडोबारायाच्या माळेगावकडे बघितल्या जाते. आणि एकच वर्ग नाही तर जेवढे वर्ग ज्या ज्या क्षेत्रात काम करतात ते सगळे वर्ग या माळेगावच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. त्याच्यामुळे सगळ्यांनाच सांभाळणं खूप कठीण असलं तरी स्वच्छतेवर भर देणं हे अतिशय आवश्यक बाब आहे. मला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही यात्रेची एवढी चर्चा करता पण स्वच्छतेच्या संदर्भात काही बोलत नाही. तर आता विशेष मला वाटते स्वच्छता विभागाने सांगितलं की आम्ही प्लॅस्टिक मुक्त करू. त्याच्यासाठी सगळा स्टाफ लागणार आहे, केवळ बोलून चालणार नाही. 2 ट्रॅक्टर लावले म्हणजे ट्रॅक्टरमध्ये टाकायला माणसं लागतील. ती सगळी मॅनपॉवर तुम्हाला या निमित्तानं उभा करावी लागणार आहे. आणि ग्रामपंचायतीला देखील माझी सूचना राहणार आहे की ग्रामपंचायतीनं देखील कमी तक्रारी आल्या पाहिजे याची आपण आधी काळजी घ्या आणि स्वच्छतेला प्राधान्य द्या. आपण सांगितलं की इथं ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहेत, त्याला वायर फेन्सिंग झाली पाहिजे. महावितरणचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आज प्रोव्हिजन नसेल कारण महावितरण सगळ्यात तोट्यात चालणारं महामंडळ आहे, पण त्यांना लागणारा निधी
निश्चितपणानं मी माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून देईन. त्याच्यामुळे यात्रेकरूची सुरक्षितता असली पाहिजे, त्याच्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाही. बक्षिसाच्या रकमेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ यावर्षी जिल्हा परिषदेनं केलेली आहे. म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम आणि पूर्ण जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांना मनापासून मी या भागाचा आमदार म्हणून धन्यवाद देईन. आता ही रक्कम दरवर्षी टिकली पाहिजे आणि याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. माझा जो आग्रह होता की पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये प्रोसिडिंग केलं पाहिजे होतं आणि दरवर्षी माळेगावाला एवढी रक्कम देऊ त्याचा जर उल्लेख झाला असता तर एवढ्या कटकटी करायची गरज पडली नसती. परंतु मला माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत जावं लागलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिल्याच्या नंतर आपल्या ह्या सगळ्या बक्षिसाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे. त्याच्यामध्ये फळे भाजीपाला आणि पिके प्रदर्शनाच्या ज्या स्पर्धा होतात तिथं आपण फळे भाजीपाला आणि मसाला पिके हे 3 गट करतो आणि दरवर्षी त्यांना प्रथम बक्षीस आपण 4,000 रुपये देत होतो. त्याऐवजी आपण आता यावर्षी 7,000 रुपये तिन्ही गटामध्ये केलेलं आहे. म्हणजे 3,000 रुपयाची वाढ आणि क्रमाक्रमानं मग 7, 6, 5, 4 उत्तेजनामध्ये बक्षीस नव्हतं ती पण बक्षिसाची रक्कम आपण देण्याची भूमिका जिल्हा परिषदेने यावर्षी घेतलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल कंदारी जे आपलं ब्रीड आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मी मागच्या वेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की अखिल भारतीय पशु प्रदर्शन बारामतीला झालं आणि बारामतीमध्ये जी चॅम्पियन आलेला ओळू ही गाय ही आपल्या इथं दुसऱ्या क्रमांकावर आली. याचा अर्थ त्याच्यापेक्षाही अधिक क्वालिटीची जनावरं ही आपल्या मातीत आहेत. म्हणून त्या रकमेमध्ये मागच्या वर्षी आपण 1,00,000 रुपये चॅम्पियनला दिले होते. यावर्षी 1,21,000 रुपये चॅम्पियनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मादी जातीमध्ये मागच्या वेळेस 50,000 रुपये दिले होते. मादी जातीमध्ये सुद्धा यावर्षी 1,21,000 देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 71,000 रुपयाचं बक्षीस यामध्ये चॅम्पियनला आपण वाढवलेलं आहे. देवणीमध्ये नर चॅम्पियनला 50,000 देत होतो, तिथं 71,000 रुपये केलेलं आहे आणि मादीला 25,000 देत होतो, त्याला पण 71,000 रुपये केलेलं आहे. म्हणजे एका बक्षिसात 21,000 वाढले, दुसऱ्या बक्षिसात 46,000 रुपये वाढले. बाकी लाल कंदारी प्रथम मध्ये आपण पूर्वी 30,000 रुपये बक्षीस देत होतो. आता यावर्षी आपण 51,000 रुपये देतो, मादीला 51,000 रुपये देतो आणि त्या प्रमाणामध्ये बक्षिसाची रक्कम वाढवून मला वाटते साधारणतः 11,00,000 रुपये हे पशुसंवर्धनच्या बक्षिसामध्ये वाढ देण्याची भूमिका या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने जिल्हा परिषदेने केलेली आहे. अश्व प्रदर्शनामध्ये आपण प्रथम येणाऱ्यांना मागच्या वर्षी 35,000 दिले होते, आता आपण 41,000 रुपये देतो आणि त्या प्रमाणामध्ये श्वान असतील, देशी श्वान आणि विदेशी श्वान आणि दुग्ध स्पर्धा अशा पद्धतीच्या सगळ्या बक्षिसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. कुस्तीमध्ये मागच्या वर्षी 51,000 रुपयाची शेवटची कुस्ती लावली होती. यावर्षी 61,000 रुपयाची शेवटची कुस्ती आहे. द्वितीय 51,000 आणि तृतीय 41,000 रुपये राहील. आणि कुस्ती आपण जेव्हा 50-100 रुपयाची करत होतो, यावर्षी 50-100 रुपयाची न करता 200 रुपयापासून कुस्ती सुरू होईल आणि आलेल्या पूर्ण पैलवानांचा सन्मान पंचायत समितीने लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही जे आपल्या भागातले पैलवान आहेत, विशेषतः आष्टूर भागात आहेत, वाकरड भागात आहेत, तिथले काही पैलवान जर या ठिकाणी आणले पंच म्हणून तर ते बरं होईल. नाहीतर काय होते, ज्याला कुस्ती खेळता येत नाही ते कुस्ती खेळते आपण बघितलं आणि मग आपटून मार खाल्ले की पुन्हा या यात्रेत फिरतच नाही. असे पैलवान इकडं थोडेसे जास्त आहेत, त्याची पण काळजी घ्या आणि त्या पैलवानाची आपण व्यवस्था करा आणि पंच व्यवस्थित करा. आणि तक्रारी पैलवानाच्या अशा आहेत, पोलीस डिपार्टमेंटचं पण नेहमी सांगणं असते की शेवटच्या क्षणी पैलवान येतात ग्रामपंचायत
की आमची कुस्ती लागली नाही, आम्हाला सन्मान मिळाला नाही. यशदेव साहेब तुमचं नाव घ्यायचं राहिलं बरं का. आमची कुस्ती लागली नाही, यावर्षी अशा पद्धतीची तक्रार एकाही पैलवानाकडून येता कामा नये. या सूचना सकाळी 9 वाजता कुस्त्या चालू करायच्या इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या, त्याऐवजी आपण 1-2 वाजता करतो. यावर्षी 11 वाजता यांच्या हस्ते आपण ठेवलंय. जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नाही तर त्या पाहुण्यांना पण आपण 1 दिवस अगोदर सांगा की आम्हाला काही उशीर करायचा नाहीये आणि आपण वेळेवर आलं पाहिजे अशी विनंती करा आणि त्यांना बोलून 11 वाजता तो कार्यक्रम शार्प आपण सुरू करू, म्हणजे वेळेवर तो संपेल. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे लोकनाट्याचे मंडळ आहे, दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळाची संख्या कमी होत चालली. मला वाटते मागच्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये 42 तंबू काहीतरी होते. परवाच माझं आणि रघुवीर खेडेकरांचं या संदर्भातलं बोलणं झालं आणि ती संख्या कमी होऊन आता 6-7 कमी झाली, म्हणजे जवळपास 37च्या जवळपास झालेली आहे. पुढे काही नामशेष होतील की काय अशी भीती आहे. त्यांची उपजीविका भागवणं खूप कठीण आहे. त्यांच्याकडे 100 लोकांचा स्टाफ असतो आणि यात्रेमध्ये एखाद्या दिवशी गोंधळ झाला, एखाद्या उन्हाळ पोट्याने कधी दगड फेकला गेला तर अशा परिस्थितीमध्ये तिकीट विक्री कमी होते आणि मग त्यांच्या उपजीविकेला किंवा त्यांचा जेवढा खर्च झालाय तो पण निघणं कठीण होते. परंतु यात्रा समितीनं त्यांना यावर्षी प्रत्येकी 71,000 रुपये प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. मला वाटते की त्यांचा सन्मान या निमित्तानं अतिशय चांगला करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतलेली आहे. कलाकाराच्या संदर्भामध्ये कोणीतरी प्रश्न उपस्थित केला होता की येणाऱ्या कलाकारांचा सन्मान होत नाही. यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या कलावंताचा सन्मान त्या ठिकाणी करण्याची भूमिका जिल्हा परिषदेनं घेतलेली आहे. त्याशिवाय ज्यांनी या काळामध्ये अधिक काळ त्या क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलं अशा आशाताई सुपलकर या नर्तिका म्हणून गेले अनेक वर्ष माळेगावला त्यांचं अट्रॅक्शन होतं. त्याच्यानंतर शाहीर गिरी आता जे आहेत आणि ज्यांचं योगदान माळेगावला आहे त्यांचा देखील जिल्हा परिषदेच्या वतीनं यशोचित सन्मान करण्याची भूमिका जिल्हा परिषदेनं स्वीकारली आहे. पशु प्रदर्शन असेल, फळं भाजीपाल्याचं असेल, तमाशा मंडळ असेल, कुस्त्या असतील, यामध्ये कुठल्याही येणाऱ्या स्पर्धकाला, येणाऱ्या सन्मानकाला, येणाऱ्या कलाकाराला, येणाऱ्या पशु मालकाचा सन्मान जिल्हा परिषद करणार आहे. घडते काय विशेषतः की अनेक वेळेस एखाद्या शेतकऱ्याकडे 20-25 जनावर असतील, ते सगळेच्या सगळे घेऊन येतो. ती एक अडचण थोडीफार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं निर्माण होते. त्याच्यामुळं मग अधिकचं बक्षीस द्यायचं असेल तर ती अडचण थोडीशी कमी प्रमाणात होते, परंतु त्याही लोकांचा सन्मान करण्याची भूमिका या निमित्तानं जिल्हा परिषदेनं घेतलेली आहे. लावणी महोत्सवाच्या संदर्भामध्ये देखील मानधन वाढवून देण्याची भूमिका जिल्हा परिषदेनं घेतली. लावणी कलाकारांचा देखील सन्मान या ठिकाणी जिल्हा परिषद करते आणि मला असं वाटतं की आता कुठला राहिला विषय राहिला का कुठला, या सगळ्या यांचा सन्मान आपण करतो. आणि शंकरपटाच्या संदर्भानं सुद्धा बक्षिसाच्या रकमेमध्ये मोठी वाढ केलेली आहे. आणि आत्ताच माझं CA मॅडमचं देखील बोलणं झालं की शंकरपटाचा एक मैदान, ती ट्रॅक आपल्या आता यावर्षी होणार नाही, पण यात्रा संपल्यावर त्या ट्रॅकचं काम आपण चालू करू. स्वतंत्रपणानं शंकरपटासाठी ट्रॅक वेगळा निर्माण केला जाईल आणि पुढच्या वर्षीपासून तिथं स्पर्धा घेतल्या जातील. यावर्षी आपण पहिलं पारितोषिक 61,000 रुपये देतोय, दुसरं 51,000 आणि तिसरं 41,000 रुपये देतोय. सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकास किंवा त्या संचास आपण त्यांचा सन्मान करण्याची रक्कम देण्याची भूमिका घेतली आहे. एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि त्याला काहीच मिळालं नाही, त्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या वतीनं निश्चितपणाने केला जाईल.
पत्रकाराच्या संदर्भामध्ये कालच आमची चर्चा झाली. आता जिल्हा परिषदेची पण अडचण होते आणि अधिकाऱ्यांना थोडं पत्रकार सांभाळायचं काही जास्त माहिती असते, जसं आम्हाला माहिती असते. त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आम्ही जर गाड्या ठेवल्या तुमच्यासाठी तर त्या गाड्यामध्ये कोणी बसत नाही, अडचण होते. तुम्ही सूचना करा, जिल्हा परिषदेमध्ये आपण ठरवू की दररोज इतक्या वाजता गाडी निघेल आणि इतक्या वाजता गाडी पोहोचेल. जिल्हा परिषद त्याची व्यवस्था करायला तयार आहे. पंचायत समितीच्या स्तरावर देखील पंचायत समिती करायला तयार आहे. पण एखाद्या पत्रकाराला इमर्जन्सी असते, एखाद्याला दुसरी महत्वाची बातमी असते, त्याच्यामुळे त्यांना जावं लागते. मग येतात ह्या गाडीत, जायला गाडी नसते, त्याच्यामुळे तो वाद निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं थोडंसं आपल्या भागातली यात्रा आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे. माझ्याकडून, माझ्या टीमकडून सन्मान करण्याचा निश्चित प्रयत्न होईल. आणि 500च्या संदर्भातला जो विषय आहे, जो कोणी लावणीचं बघतो, जो कोणी कला महोत्सवाचं बघतो काम, त्यांना एक सूचना आहे की तुम्ही पत्रकारांसाठी विशेष नागामोड आहे ना, तो पत्रकारासाठी वेगळ्या पासेस काढ. त्यांना विचार संख्या तेवढ्या पासेस काढून दे त्यांना. आणि डी मध्ये बसायचा जो विषय आहे तो कोणी ऐकत नाही. आम्ही सांगितलं तर ऐकत नाही, त्यांचं कोण ऐकतं. त्याच्यामुळं तेवढी सवलत तिथं देणं हे आवश्यक आहे. त्याला तुम्हाला कसं रोखता येते ते बघा, आम्ही काही त्याला रोखू शकत नाही. तर त्यांनी पण सगळ्या गोष्टी केलं पाहिजे. कुठलाही कार्यक्रम होताना माळेगावची यात्रा ही आपल्या सगळ्याची आहे. या यात्रेमध्ये सगळ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना, कुठलंही राजकारण न आणता ही यात्रा कशी चांगली होईल या दृष्टीनं आपण सगळ्या जणांनी काम करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यांच्या स्तरावर अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि राहिला मुद्दा, अनेकांनी चिठ्ठ्या दिल्या, ते मी गुरुसाहेबाकडे दिलेल्या आहेत. गुरुसाहेब त्याच्यावरही पॉझिटिव्ह विचार करा. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की यात्रेमध्ये 12च्या आधी बंद करू नका. माझी पण विनंती आहे की लोकनाट्य जे आहे ते 8 वाजता सुरू होतात. त्यांचं वगनाट्याचा कार्य किमान 3 तास चालतो. मग मध्ये येणं जाणं या गोष्टीमध्ये थोडंसं उशीर होते. यात्रा म्हणून, विशेष बाब म्हणून आपण 12पर्यंत परवानगी द्यावी, किंवा आपण 11:30 वगैरे सांगून तेवढं त्यांना रिलीफ द्यावा, अशा पद्धतीची देखील माझी या निमित्तानं सूचना आहे. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकारी आले, पण मी त्यांचा आढावा याच्यासाठी घेतला नाही की त्यांचा आढावा घ्यायची गरज नाही. पण त्यांना जे काही सूचना द्यायच्या ते मी सूचना करीन. आणि मी केलेल्या सूचनाचं तुम्ही पालन कराल ना? ते पण पालन करतील. त्याच्यामुळं त्या डिपार्टमेंटकडून कोणाला त्रास होणार नाही याची पण काळजी आपण सगळेजण घेऊ. अन्न प्रशासनवाल्यांना एक सूचना आहे की फक्त आपण बातम्या ऐकतो की या भंडाऱ्यात असं झालं, या जेवण्यात तसं झालं, असं थोडंसं टीम थोडीशी आधीची ठेवू. फक्त शिळं काही शिजता कामा नाही, कारण इथं खिचडीचे, भज्याचे अनेक स्टॉल विविध याचे लागतात. थोडंसं त्या ठिकाणी जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. या यात्रेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, सांगा ना. काय लक्ष दिले आणि काय त्याच्यात बदल झाला? माननीय मी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये या भागाचा आमदार म्हणून माळेगाव यात्रेच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ व्हावी आणि दरवर्षी 2 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यात त्यांनी वर्ग करावे अशी मागणी केली होती. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये किमान 2 कोटी रुपयाची दरवर्षी कामं झाली पाहिजे, असा एकंदरीत 4-5 कोटी रुपयाचा निधी द्यावा अशी मागणी केली होती. माझ्या मागणीला खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, डॉक्टर रवींद्र चव्हाण, प्राध्यापक रवींद्र चव्हाण खासदार नागेश पाटील आष्टीकर, भीमराव केराम, हेमंत पाटील यांच्यासहित सगळ्या लोकप्रतिनिधी पाठिंबा दिला. परंतु तशा पद्धतीची प्रोसिडिंग झाली नव्हती. मग देता येते का देता येत नाही, हे टेक्निकल बाब त्यांची असू शकते, म्हणून त्याच्यामुळे वेळ लागला असेल. त्यानंतर मी पालकमंत्री महोदयांनाही भेटलो
आणि यात्रा जवळ येत होती, त्यांच्या मनात द्यायचंच होतं, पण यात्रा जवळ येत होती आणि विलंब होत होता म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्या की माळेगावच्या यात्रेसाठी जेवढा वाढीव निधी देता येते तेवढा तुम्ही द्या, त्याला कमी पडू नका. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन अगोदर केलं. नंतर लाईटचा जो प्रश्न होता ते 2.5-3 कोटी रुपयाची थकबाकी आहे. खरं तर ती थकबाकी जिल्हा परिषदेच्या माती मारल्या गेली, कारण टंचाईच्या काळामध्ये टँकर भरून देण्यात आले होते. खरं तर महसूल विभागाचा तो विषय होता, परंतु ती कागदावर आणखी तशी थकबाकी आहे. आणि दरवर्षी महावितरणला पैसे भरणं आणि थोडीफार आपण पैसे भरतो, त्यांचं ते PDF वगैरे काय त्यांचा पण नियम वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात गेलं होतं. कावली मॅडम असतील, कर्डिले साहेब असतील, यांनी देखील CMD MD यांच्याशी चर्चा केली, मी पण केली. पण योगायोगाने मी जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो तेव्हा अश्विनी भिडे मॅडम त्या विभागाच्या प्रधान सचिव तिथं होत्या आणि CM साहेबांनी त्यांना पण सूचना दिली की आज दुपारपर्यंत ही लाईट जोडून त्यांना जोडली. म्हणजे एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माळेगावची यात्रा माहीत असल्यामुळं त्यांनी याच्यामध्ये अधिकची रुची दाखवली आणि शेवटी राज्याचा प्रमुख आहे, त्यांच्या सूचनेवरच सगळं चालते, म्हणून मी माननीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं. मागच्या वेळेस आता बक्षिसामध्ये किती वाढ झाली? मागच्या वेळेस आता साधारणतः ह्या सगळ्या बक्षिसामध्ये 40 ते 50 लाख रुपयाच्या बक्षिसाची वाढ झालेली आहे. एका पशुसंवर्धन मध्ये जवळपास आपण 11 लाख रुपये वाढवतो. शासकीय पूजेच्या संदर्भानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपण आपल्या स्तरावर असा निर्णय घ्यावा आणि आपल्याला शक्य नसेल तर आपला प्रतिनिधी म्हणून कोणी मंत्री जरी आलं तर चालेल, अशा पद्धतीची विनंती केली. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतले. जिल्हा परिषदच्या खर्चाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण देत नाही. जिल्हा परिषदेने निमंत्रण दिलेलं आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी नागपूरला माझ्याकडे आले होते. मी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं पत्र, माझं पत्र आणि सरपंचाचं पत्र असं सगळ्या खात्याच्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री, कृषी मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, पालकमंत्री, ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग येतो अशा सगळ्या मंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे. पालकमंत्री महोदयांनी यायचं मान्य केलेलं आहे. मान्य पंकजाताई पशुसंवर्धन मंत्री त्यांनी पण येण्याचं मान्य केलेलं आहे. परंतु त्यांच्या सोयीप्रमाणे आता राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुका आणि त्यांचा व्याप लक्षात घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे येतील. त्यावर काही वाढण्याची योजना यात्रेमध्ये मोबाईलचे जे क्षमता आहे, मोबाईल क्षमता वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज BSNLचे अधिकारी आलेले नाहीत, परंतु शिव मॅडम त्यांच्याशी बोलतील, मी पण बोलेल आणि खासदारांना पण सांगेल की त्यांना बोलावं.